श्री स्वामी समर्थ। एक देवघरात कमळाचे चिन्ह लावा, गरिबी नष्ट होईल। 2 पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीची पावले लावा, सर्व संकट दूर होईल। घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर। आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते। वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे। ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात। वास्तूमध्ये ओम, स्वस्तिक, श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत। त्यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते। चला जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे लावण्याचे काय फायदे आहेत। चला तर मग 1. घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाचे ओमचे प्रतीक बनवा। असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते। घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो। केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततेच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो। 2. पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा। वास्तुनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो। स्वस्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे। हे चिन्ह अशुभ प्रभाव टाकते किंवा दैवी लक्ष्मीची कृपा राहते, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते। 3. श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा। हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते। वास्तुनुसार श्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते। पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते। 4. घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते। या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात। वास्तुनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते। यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते। 5. घरातील पूजास्थानी कुंकू, चंदन किंवा शेंदुराने पद्म, कमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे। हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। वास्तुनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही। या राशीमुळे सदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात। 6. घरातील पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर आणि किंवा लक्ष्मीचे पावलंही बनवू शकता। हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते। गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते। नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तुनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीचे पावलं लावावेत। असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।